व्हेरी गुड मॉर्निंग. मी प्रवीण कराडे. आपण नेचर ऑफ केमिकल बॉन्ड नावाचं युनिट पाहायला घेतलं. नेचर ऑफ केमिकल बॉन्डमध्ये आपण म्हटलं होतं का बॉन्डिंग मीन्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन बिटवीन द ॲटम आयन ऑर मॉलिक्युल्स, अशी डेफिनेशन आम्ही केली होती. आणि बॉन्ड फॉर्म होण्यामागचं कारण जे होतं ते इलेक्ट्रॉन दिल्याने, इलेक्ट्रॉन घेतल्याने किंवा इलेक्ट्रॉन शेअर केल्याने बॉन्ड फॉर्म होत होता. आणि बॉन्डचे बरेचसे टाईप्स आहेत. त्यापैकी एक टाईप जो होता तो तुमचा आयनिक बॉन्ड होता. आणि लास्ट टाईम आम्ही आयनिक बॉन्ड कसा फॉर्म होते याच्या संदर्भात डिस्कशन केलं होतं. आफ्टर दॅट आपल्याला आयनिक बॉन्ड फॉर्म झाला होता, कसा फॉर्म झाला होता हे आपण त्याचं जे काय डिस्कशन पाहिलं की जे का मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आणि मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटच्या मध्ये जो काय बॉन्ड फॉर्म होत असतं, जो की मेटल आणि नॉन मेटलच्या मध्ये जो बॉन्ड तयार होत असतं त्या बॉन्डला आपण आयनिक बॉन्ड म्हणत असतो. तर असं काही आपण पाहिलं होतं. आज आपल्याला पाहायचं आहे की कुठल्या गोष्टीचा इफेक्ट तुमच्या आयनिक बॉन्डच्या फॉर्मेशनवर पडतो किंवा कुठल्या गोष्टी आयनिक बॉन्डच्या फेवरेबल, आयनिक बॉन्डसाठी फेवरेबल्स आहेत. तर त्यापैकी एक फॉर कॅटायन जी आयनायझेशन एनर्जी आहे ती कमी असायला पाहिजे. ओके, फॉर कॅटायन आयनायझेशन एनर्जी शुड बी लो. ओके, कॅटायन असं कॅटायन फेवरेबल राहणार आहे तुमच्या आयनिक बॉन्डसाठी की ज्याची आयनायझेशन एनर्जी कमी राहील. आता तुम्ही म्हणाल की सर हे व्हॉट इज आयनायझेशन एनर्जी? तर आयनायझेशन एनर्जी म्हणजे आपण असं म्हणू का एखादा ॲटम इथे मी काढतोय तर या ॲटमचं हे पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस झालं. ओके, आणि या पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस झाल्यानंतर ही जी काय एक सेल काढतो, या ही जी काय आउटर मोस्ट सेल इथे मी काढतोय, तसं तर ॲटममध्ये खूप साऱ्या सेल असतात. ओके, तर ही मी आउटर सेल काढतोय आणि आउटर सेलमध्ये सपोज हा एक इलेक्ट्रॉन आहे. ओके, तर या ॲटम पासून आउटर सेलमधून हा जो इलेक्ट्रॉन आहे हा मला काढायचा आहे. ओके, तर आता आउटर सेलमधून इलेक्ट्रॉन काढल्यावर हा जो काय ॲटम इथे फॉर्म होईल त्या ॲटमवर तुमचा पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो येणार आहे. म्हणजे जेव्हा मी याच्यातून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करेल तेव्हा. ओके, म्हणजेच इथे हा तुमचा ॲटम होता, हा तुमचा ॲटम होता आणि या ॲटमचं करायचं आहे मला आयन. ओके, काय करायचं आहे मला? आयन. तर त्यासाठी मला याच्या लास्ट सेलमधून, शेवटच्या सेलमधून इलेक्ट्रॉन जो आहे तो रिमूव्ह करायचा आहे. इलेक्ट्रॉन जो आहे तो रिमूव्ह करायचा आहे. ओके, मग हा इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह होत नसतं कारण या इलेक्ट्रॉनवर असलेला निगेटिव्ह चार्ज आणि या तुमच्या न्यूक्लियसवर असलेला पॉझिटिव्ह चार्ज हे एकमेकाला अट्रॅक्ट करत असतात. दॅट्स वाय हा इलेक्ट्रॉन काढणं तेवढं सोपं नाही आहे. ओके, पण याच्या शेवटच्या सेलमधून हा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी आम्हाला जी काही एनर्जी लागते त्या एनर्जीलाच आम्ही म्हणत असतो आयनायझेशन एनर्जी. ओके, म्हणजे सिंपल डेफिनेशन आयनायझेशन एनर्जीची अशी होईल का द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द आउटर इलेक्ट्रॉन फ्रॉम ॲटम. आउटर सेलमधून ॲटमच्या इलेक्ट्रॉन काढण्यासाठी लागलेली एनर्जी म्हणजे आयनायझेशन एनर्जी. तर एनर्जी जर कमी लागत असेल इथे हा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी, जर आपल्याला एनर्जी कमी लागत असेल तर याचं हे जे काय कॅटायन फॉर्म होणार आहे, हे इझिली फॉर्म होईल आणि म्हणून हा कंपाऊंड ज्याची हा ॲटम की ज्याची आयनायझेशन एनर्जी कमी आहे तो आयनिक बॉन्डसाठी फेवरेबल राहणार आहे. ओके, आता आयनिक बॉन्डसाठी फेवरेबल असलेले जे काय कंपाऊंड्स आहेत ज्याची आयनायझेशन एनर्जी कमी आहे ते एलिमेंट्स आहेत तुमचे ॲस ब्लॉक एलिमेंट्स. ॲस ब्लॉक एलिमेंट्सची आयनायझेशन एनर्जी जी आहे ती खूप कमी असते. ॲस ब्लॉक एलिमेंट्समध्ये दोन ग्रुप तुमचे येतात. त्या दोन ग्रुपमध्ये पहिला जो काही ग्रुप आहे त्याला आपण फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स म्हणतो. ओके, आणि सेकंड ग्रुपला आपण सेकंड ग्रुप एलिमेंट्स म्हणत असतो. अल्कली मेटल आणि अल्कलाईन अर्थ मेटल असे त्यांचे नावं आहेत. तर फर्स्ट ग्रुप एलिमेंट आणि सेकंड ग्रुप एलिमेंट, उदाहरणादाखल एक्झाम्पल म्हणून जर आपण घ्यायचं झालं तर तुमचा सोडियम, ओके, तुमचा पोटॅशियम, ओके, तुमचा कॅल्शियम, ओके, मॅग्नेशियम, ओके, हे जे आहेत हे एलिमेंट्स जे आहेत, हे जे एलिमेंट्स आहेत तुमचे, हे जे काय एलिमेंट्स आहेत, ओके, या एलिमेंट्सची आयनायझेशन एनर्जी जी आहे ती खूप कमी आहे. अँड दॅट्स वाय हे जे काय कॅटायन्स आहेत, हे जे काय फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स आहेत, ॲस ब्लॉक एलिमेंट्स आहेत, हे आयनिक बॉन्ड फॉर्म करण्यासाठी फेवरेबल असतात. ओके, आता एक सेकंड पॉईंट आहे असा का तो आहे फॉर ॲनायनच्या संदर्भात. ओके, कोणाच्या संदर्भात आहे? ॲनायनच्या. आपण कॅटायनच्या संदर्भात काय म्हटलं हे तुम्ही सगळ्यात आधी मला एकदा सांगा. कॅटायनसाठी ज्याही ॲटमची
आयनायझेशन एनर्जी कमी असेल तो इझिली काय बॉन्ड करत असते, तुमचा आयनिक बॉन्ड फॉर्म करत असते. तसंच ॲनायनसाठी, ओके, कशासाठी म्हणतोय आपण, ॲनायनसाठी आपल्याला पाहायचं आहे. ॲनायनसाठी असं की ज्याही ॲटमची इलेक्ट्रॉन ॲफिनिटी, ओके, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी, ज्याची पण इलेक्ट्रॉन ॲफिनिटी जास्त असेल, ज्याही ॲटमची इलेक्ट्रॉन ॲफिनिटी हाय असेल, असे एलिमेंट्स इझिली आयनिक बॉन्ड फॉर्म करतात. असे ॲनायन इझिली आयनिक बॉन्ड फॉर्म करतात अँड ते फेवरेबल असतात फॉर द आयनिक बॉन्ड. आता इलेक्ट्रॉन ॲफिनिटी काय असतं हे मी तुम्हाला सांगतो. ओके, पहा, एखादा ॲटम जर तुम्ही घ्याल तर त्या ॲटमच्या शेवटच्या सेलमध्ये जर 7 इलेक्ट्रॉन झालेले असतील, सपोज 3 झालेत, हा चौथा, 5, ओके, हा 6वा आणि 7 इलेक्ट्रॉन त्याच्या शेवटच्या सेलमध्ये असतील, तर एका इलेक्ट्रॉनच्या बाबतीत त्याची ॲफिनिटी जी आहे ती हाय राहते. त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी तो एक इलेक्ट्रॉन फारच, म्हणजे आपण म्हणूया त्याला फार लवकर अट्रॅक्ट करतं स्वतःकडे, ओके, टू कम्प्लीट त्याचं ऑक्टेट, आणि म्हणून याची इलेक्ट्रॉन ॲफिनिटी जी आहे ती जास्त राहते. आता तुम्ही म्हणाल की सर कोणाची इलेक्ट्रॉन ॲफिनिटी जास्त आणि कोणाची इलेक्ट्रॉन ॲफिनिटी कमी, कोणाचं आयनायझेशन एनर्जी जास्त आणि कोणाची आयनायझेशन एनर्जी कमी. तर जसं तुम्हाला सांगितलं की एस ब्लॉक एलिमेंटच्या फर्स्ट आणि सेकंड ग्रुप एलिमेंटची आयनायझेशन एनर्जी कमी असते, तसंच तुमचे जे काय पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत, या पी ब्लॉक एलिमेंट्सची इलेक्ट्रॉन ॲफिनिटी जी आहे ती फारच कमी आहे, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी जी आहे ती फारच जास्त आहे. ओके, तसं जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या पिरियॉडिक टेबलवर हा जो काही तुमचा पिरियॉडिक टेबल असेल, तर या पिरियॉडिक टेबलवर तुम्ही लेफ्ट टू राईट जेव्हा जाता, म्हणजे इकडून इकडे जेव्हा जाता, तेव्हा इलेक्ट्रॉन ॲफिनिटी जी आहे ती इन्क्रीज होत असते अप टू द नोबेल गॅस. जोपर्यंत तुमचे 0 ग्रुप एलिमेंट्स इथे येत नाहीत, या 0 ग्रुप एलिमेंटची इलेक्ट्रॉन ॲफिनिटी 0 असतं, ते तर बिलकुल करत नाहीत. पण फर्स्ट ग्रुप पासून तर 17 ग्रुप एलिमेंटपर्यंत इकडून इकडे जेव्हा जातात तेव्हा इलेक्ट्रॉन ॲफिनिटी वाढत असतं. ओके, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटीचा, कॅटायनचा जर विचार कराल तुम्ही, तर जेव्हा तुम्ही वेन वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट, जेव्हा तुम्ही लेफ्ट टू राईट जाता, ओके, तेव्हा त्याची जी काय कॅटायन फॉर्म करण्याची टेंडन्सी असतं किंवा त्याची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जी असतं, समजा, ओके, कॅटायन फॉर्मेशन पॉझिटिव्हिटी जी असतं ती काय होत जाते, डिक्रीज होत जाते. तर असं असतं इकडे वेन वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट, तर इलेक्ट्रॉन ॲफिनिटी वाढतं. ओके, म्हणजेच तुमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होतं, तुमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण काय होतं, तुमची वाढत जात असतं लेफ्ट टू राईट जाताना. आणि टॉप टू बॉटम येत असताना, ओके, लेफ्ट टू राईट जात असताना हे जे काय इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आहे त्यांची ती कमी होत असते, म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत असते. तर असं मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केला. आणखी एक जो काय फॅक्टर तुमच्या आयनिक बॉन्डवर अफेक्ट करतं तो असतं तुमचा लॅटिस एनर्जी. आता लॅटिस एनर्जी, आयनायझेशन एनर्जी, ओके, किंवा हे काय म्हटलं तुमचं इलेक्ट्रॉन ॲफिनिटी, असे शब्द मी जे काय वापरतोय ते कदाचितच तुमच्या 10th स्टँडर्डपर्यंत तुम्ही ऐकले नाही आहेत आणि त्यामुळे ते तुम्हाला अवघड वाटू शकतात. पण बिलकुलच घाबरण्याची गरज नाही. मी तुम्हाला सांगतो का फारच इझी आहे, फारच सोपं ते आहे. तुम्हाला थोडंसं फक्त त्याच्याकडे काय करायचं आहे, एकदा समजून घेतलं तर तुम्हाला ते पक्क लक्षात राहू शकते. मी सगळं तुम्हाला व्यवस्थित एकदा सांगतो. पुढचा एक फॅक्टर आहे लॅटिस एनर्जी. काय आहे तुमचा लॅटिस एनर्जी. ओके, लॅटिस एनर्जी. ओके, आता लॅटिस एनर्जी काय आहे हे मी तुम्हाला सुरुवातीला एकदा समजावून देतो अँड देन मी तुम्हाला सांगतो का लॅटिस एनर्जीचा आयनिक बॉन्डवर काय फरक पडत असतं. तर सुरुवातीला एक असं तुम्ही लक्षात ठेवू शकता की लॅटिस एनर्जी जर जास्त असली तर आयनिक बॉन्ड तो इझिली तो कंपाऊंड जो आहे तो फॉर्म करू शकते. पण आता लॅटिस एनर्जी काय? ओके, तर लॅटिस एनर्जी म्हणजे असं का सिंपल असं आपण म्हणू शकतो की मी काय घेतलं, तुमचा Na घेतला आणि काय घेतला, Cl घेतला. तर या NaClचा हा ॲटमिक हा सोडियमचा ॲटम, ओके, सोडियमचा ॲटम, ओके, आणि हा तुमचा क्लोरीनचा ॲटम जेव्हा कंबाईन येतील आणि त्यांच्यापासून जेव्हा 1 मोल NaCl फॉर्म होईल. पहा मी काय म्हणतो, ओके, किती म्हटलं मी, 1 मोल NaCl फॉर्म होईल, तेव्हा त्यांच्यातून रिलीज झालेली एनर्जी म्हणजेच असतं तुमची एनर्जी
म्हणजेच असते तुमची लॅटिस एनर्जी, म्हणजेच असतं तुमची लॅटिस एनर्जी. ओके, लॅटिस एनर्जी म्हणजेच तुमची लॅटिस एनर्जी असतं. ओके, परत एकदा सांगतो, बिलकुल घाबरण्याचं गरज नाही. काय म्हटलं मी की कुठल्याही इलिमेंट्सचे गॅसियस ॲटम, परत लक्षात घ्या, कुठल्याही इलिमेंटचे गॅसियस ॲटम. ओके, गॅसियस ॲटम म्हणजे हा सोडियम पण गॅसियस स्टेटमध्ये आपल्याला आणावं लागणार आहे. ओके, तसं तर तुमच्या मनात आलं असेल की सोडियम सर मेटल आहे, तो सॉलिड फॉर्ममध्ये असते. ओके, हो बरोबर आहे. पण जेव्हा NaClचं आपण फॉर्मेशन करू तेव्हा या NaCl सॉलिड Naला म्हणजेच आपण सॉलिड सोडियम आहे त्याला आपण गॅसियस स्टेटमध्ये न्यावं लागणार आहे आणि देन तसं NaCl फॉर्म होईल. तर इथे लॅटिस एनर्जी डिफाईन मी करतोय. लॅटिस एनर्जीला आपण असं डिफाईन करू शकतो की जेव्हा वन मोल सबस्टन्स फॉर्म होईल, एक मोल सबस्टन्स फॉर्म होईल, फॉर्म इट्स गॅसियस ॲटम. कुठल्याही गॅसियस ॲटमपासून कुठलाही 1 मोल सबस्टन्स तयार होत असतं तेव्हा जी एनर्जी रिलीज होते त्या एनर्जीला आम्ही म्हणत असतो लॅटिस एनर्जी. ओके, तिला काय म्हणत असतो आम्ही? लॅटिस एनर्जी. तर आता लॅटिस एनर्जी कशी रिलीज झाली हे पण मी तुम्हाला सांगतो. पहा, एनर्जीच्या बाबतीत तुम्हाला कदाचित माहीत असेल की जेवढी जास्त एनर्जी असेल तेवढी स्टॅबिलिटी काय असते? कमी असते. जेवढी जास्त एनर्जी तेवढी स्टॅबिलिटी कमी असतं. ओके, आणि जेवढी कमी एनर्जी असली तेवढी स्टॅबिलिटी जास्त असतं. ओके, उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगतो, तुम्ही एनर्जी आपल्यासोबत आपण रिलेट करू, एनर्जी कशी जास्त असली तर कशी स्टॅबिलिटी कमी असते. तुम्ही आता कॉलेजमध्ये तर खूप दिवसापासून गेलेच नसणार आहे. ओके, सॉरी, तुम्ही तर कॉलेजला जायच्या आधीच तुमचं कॉलेज बंद झालेलं आहे. ओके, आतापर्यंत तर तुम्ही स्कूलमध्येच होते. पण जर समजा तुमच्या स्कूलमध्ये तुम्ही तुमची बॅग घेऊन जात होते आतापर्यंत, तर जर त्या बॅगमध्ये आतापर्यंत काय असायचे? बुक्स असायचे. ओके, थोडं पेन पेन्सिल काही असायचे, तर तुम्ही त्याची बिलकुल काळजी घेत नव्हते. बिलकुलच तुमची बॅग कुठल्याही स्कूलच्या बाकावर तुम्ही टाकून बिंदासपणे कुठेही फिरत होते, कारण तुम्हाला माहीत होतं की त्या बॅगमध्ये काही नाही आहे, नेलं काही तर नेऊन कोणी काही नेणार नाही आहे. ओके, तर असं तुम्हाला माहीत होतं. पण जर समजा तुमच्या बॅगमध्ये सगळ्या 2000च्या नोटा भरून ठेवलेल्या आहेत आणि अशी बॅग तुमच्याकडे दिली आणि तुम्हाला जर म्हटलं की हे तुमच्याकडे ठेवा, म्हणजेच तुमच्याकडे तुमच्या बॅगमध्ये जास्त एनर्जी आता तिथे झाली आहे आणि ती बॅग तुम्हाला जर सांभाळायला लागलं तर तुम्ही ते बिलकुलच कोण्याही बॅग पाकावर पडू देणार नाही. तिची बरोबर काळजी घ्याल, तिला तुमच्या जवळच ठेवाल, म्हणजेच तुमची स्टॅबिलिटी काय होईल? कमी होईल. जेवढी जास्त एनर्जी असते तेवढी तुमची स्टॅबिलिटी कमी होत असते. तर इथे हे जे काय Na आणि Cl आहेत यांची स्टॅबिलिटी जी आहे ती कमी आहे, यांची एनर्जी जी आहे ती जास्त आहे इथे. मग हे स्टेबल होण्यासाठी काय करतात? एनर्जी जास्त आहे, स्टॅबिलिटी कमी आहे. मग हे स्टेबल होण्यासाठी काय करतात? यांच्याकडची एनर्जी लॉस करतात. ओके, काय करतात? एनर्जी लॉस करतात. हे यांच्याकडे मॅक्झिमम एनर्जी आहे, मिनिमम स्टॅबिलिटी आहे. आता हे स्टेबल होण्यासाठी एनर्जी रिलीज करतात, तीच एनर्जी म्हणजे लॅटिस एनर्जी आहे. ओके, तर जेवढी जास्त एनर्जी रिलीज होईल तेवढं जास्त कंपाऊंड स्टेबल तयार होईल, तेवढं चांगलं आयनिक बॉन्ड तिथे फॉर्म होईल. ओके, तर या लॅटिस एनर्जीवर आपण पुढे पण डिस्कशन आपलं कंटिन्यू करणार आहोत. पण मेनली ओके, म्हणजे आपल्याला बॉर्न हॅबर्ट सायकल पण पाहायची आहे, त्यामध्ये पण आपण लॅटिस एनर्जी कंटिन्यू करणार आहोत. पण मेनली आयनिक बॉन्डवर या 3 गोष्टीचा फरक पडत असतं. तो म्हणजे आपण सुरुवातीला एक जो पॉईंट घेतला होता तो कॅटायनच्या संदर्भात होता. ज्या कॅटायनची आयनायझेशन एनर्जी कमी असतं, ओके, ज्या कॅटायनची आयनायझेशन एनर्जी कमी असतं तो चांगला आयनिक बॉन्ड फॉर्म करू शकतं. ज्या आयनायनची इलेक्ट्रॉन अफिनिटी जास्त असतं तो ॲनायन आयनिक बॉन्ड फॉर्म करू शकतं. आणि सोबतच ज्याही आयनिक कंपाऊंडची लॅटिस एनर्जी जास्त आहे, लॅटिस एनर्जीची डेफिनेशन जे आहे ते तुम्ही लक्षात घ्या, ज्याची लॅटिस एनर्जी जास्त आहे तो पण चांगल्या प्रकारे आयनिक बॉन्ड फॉर्म करू शकतं. ओके, आणि या लॅटिस एनर्जीच्या संदर्भात आणि या आयनिक बॉन्डच्या संदर्भात पुढे आपल्याला परत पुढचा टॉपिक जो आहे तो बॉर्न हॅबर्ट सायकल पाहायचा आहे. त्यामध्ये हे डिटेलमध्ये मी तुम्हाला परतही एकदा सांगणार आहोत. आणखी काही गोष्टीचा फरक तुमच्या आयनिक बॉन्डवर पडत असतोय, तो असा का चार्ज ऑन आयन, तुमच्या आयन्सवर जेवढा जास्त चार्ज राहील तेवढा तो कंपाऊंड चांगल्या प्रकारे आयनिक बॉन्ड फॉर्म करू शकतं. ओके, आणि सोबतच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स पण तुमच्या आयनिक बॉन्डवर फरक देत असतं, अफेक्ट करत असते. तो असा का जेवढा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स, जेवढा 2 एलिमेंट्सच्या मधातला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स जास्त असेल
तेवढे तिथे आयनिक कॅरेक्टर जे आहेत ते जास्त असतात. उदाहरणादाखल आपण घेऊया की तुमचे जे काय ॲस ब्लॉक एलिमेंट्स आहेत हे ॲस ब्लॉक एलिमेंट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह होते आणि हे तुमचे पी ब्लॉक एलिमेंट्स जे आहेत हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह होते आणि म्हणून या दोघांच्या मधातला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स जो आहे तो 1.9 पेक्षा जास्त होत आहे आणि म्हणून हे कंपाऊंड चांगल्या प्रकारे आयनिक बॉन्ड फॉर्म करू शकतात. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स जेवढा जास्त तेवढं तुमचे आयनिक कॅरेक्टर जास्त राहतील, आयनिक बॉन्ड चांगल्या प्रकारे राहील. यावर क्वेश्चनही तुम्हाला विचारला जात असतं की विच ऑफ द फॉलोइंग इज लेस आयोनिक, असा क्वेश्चन विचारला जात असतं. विच ऑफ द फॉलोइंग इज लेस आयोनिक, खालीलपैकी कोण कमी आयोनिक आहे असा क्वेश्चन विचारला जातं. मी इथे काही ऑप्शन्स तुम्हाला लिहून दाखवतो. उदाहरणादाखल ओके NaCl आहे, ओके नंतर तुमचा ऑप्शन बी मध्ये आपण घेऊ KCl आहे, ओके KCl आहे, ओके नंतर तुमचा MgCl2 घेतोय, MgCl2 घेतला, ओके आणि ऑप्शन डी मध्ये घेतो तुमचा AgCl, ओके AgCl. तर बिटारे यापैकी लेस आयोनिक कोण आहे हे तुम्हाला ओळखायला सांगितलं. तर तुम्ही लक्षात घ्या, हा सोडियम तुमचा ॲस ब्लॉक एलिमेंट आहे, म्हणजे ॲस ब्लॉक एलिमेंट आहे म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, ओके इलेक्ट्रोपॉझिटिव्हच आहे, ओके मी काही इथे लिहित नाही. हा ॲस ब्लॉक एलिमेंट आहे, ओके आणि हा कोण आहे तुमचा क्लोरीन पी ब्लॉक एलिमेंट्स आहे, म्हणजे या दोघांच्या मधातला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा जो डिफरन्स आहे तो जास्त राहील आणि म्हणून हे चांगल्या प्रकारे आयोनिक कंपाऊंड फॉर्म करतील, यांच्यामधलं आयोनिक नेचर जास्तच राहील. आता इथे पहा सोडियम जो आहे हा अगेन ॲस ब्लॉक एलिमेंट आहे, क्लोरीन जो आहे हा पण तुमचा पी ब्लॉक एलिमेंट्स आहे, ओके परत लक्षात घ्या हाही मेटल आहे, हाही मेटल आहे, हा नॉन मेटल आहे, हा नॉन मेटल आहे. मेटल आणि नॉन मेटलच्या मध्ये पण आयनिक बॉन्ड फॉर्म होत असतं. चला ठीक आहे, हा ॲस ब्लॉक एलिमेंट हा पी ब्लॉक एलिमेंट म्हणजेच मोर आयोनिक, म्हणजेच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स जास्त आहे, ओके. आता इथे लक्षात घ्या MgCl2 परत एकदा Mg ॲस ब्लॉक एलिमेंट आहे म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, क्लोरीन जो आहे तो पी ब्लॉक एलिमेंट्स आहे, ओके हे तुम्हाला माहित असलं पाहिजे कोण ॲस ब्लॉक एलिमेंट कोण पी ब्लॉक एलिमेंट्स, ओके थोडंसं पिरियॉडिक टेबलला लर्न करण्याची सवय ठेवा, आठवण ठेवण्याची सवय ठेवा, आपल्याला सगळे माहीत असले पाहिजेत. आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल हा जो ॲल्युमिनियम आहे हा पी ब्लॉक एलिमेंट्स आहे आणि क्लोरीन पण तुमचा पी ब्लॉक एलिमेंट्स आहे, म्हणजेच यांच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स कमी आहे, म्हणजेच हा कंपाऊंड लेस आयोनिक असला पाहिजे. तर अशा प्रकारे काही क्वेश्चन तुमच्या कॉम्पिटिटिव्हमध्ये विचारले जाऊ शकतात आणि हे काही फॅक्टर तुमच्या आयनिक बॉन्डवर अफेक्ट करत असतात. पुढला टॉपिक बॉर्न हॅबर सायकल आहे, तो आपण उद्याच्या क्लासमध्ये डिस्कस करू. आजच्या दिवसाला